बघा पुणेकर, पुणे तिथं काय उने हे बघा गाईस कुठं भरत आहे दादा. आणि हा व्हिडिओ खास एक कारणामुळे मी बनवत आहे, म्हणजे बनवायचं प्लॅनिंग नव्हतं पण अचानक बनवते. त्याचं कारण सॉरी गाईज, रुकावट के लिए खेद आहे. मला माहिती तुम्ही 6वीचा ब्लॉग बघायला आलात, पण त्याआधी थोडेसे छोटेसे इन्स्ट्रक्शन काहीतरी देतो. बघा नवीन ब्लॉगर आहे तर तिने थोडेसे प्रयत्न चांगले केलेले आहेत, पण तिला माहिती नव्हतं ते. त्याच्यामुळं रील शूटिंग करताना व्हिडिओ शूटिंग करताना तिने ब्लॉग काही व्हर्टिकलमध्ये केला आहे, काही हॉरिझॉन्टलमध्ये केला आहे. तर आडव्या उभ्या क्लिप्स असतील ते सगळे ॲडजस्ट करून घ्या. आणि तिला एक चॅलेंज दिलेलं आहे मी, आणि ते काय चॅलेंज आहे ते तिने व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ते चॅलेंज जर तिनं कंप्लीट केलं तर तिला काहीतरी भेटणार आहे. ठीक आहे, बघा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा तिला. आणि शिकते हळूहळू माझ्यासोबत ती पण. तर जिंदगी में कुछ करना है तो सीखना तो पडेगा दोस्त, और सीखोगे तभी तो करोगे. तर बघा आता व्हिडिओमध्ये कसं काय आहे ते. ठीक आहे, बाय. तर हॅलो मित्रांनो, नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे नयनच्या चॅनलवरती माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ बनवणारे मी एकटी, त्याच्यात तुमचा नयनदादा नसणार आहे. आणि हा व्हिडिओ खास एक कारणामुळे मी बनवत आहे, म्हणजे बनवायचं प्लॅनिंग नव्हतं पण अचानक बनवते. त्याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आणि आता आम्ही चाललो आहे मैत्रिणीच्या लग्नाची शॉपिंग करायला. तर त्या शॉपिंगमध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला भेटणार आहेत. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. आणि आपण आता पटापट आवरून घेऊया. मित्रांनो, आमचं सगळं आवरून झालंय आणि आता आम्ही निघणार आहेत. तर तुम्हाला ओळख करून देते माझ्या मैत्रिणीसोबत. ही काजल, जिच्या आपण लग्नासाठी शॉपिंग करायला चाललो आहे. ही सुनंदा, आणि इकडे आहे दीपाली, आणि बॅकग्राऊंड इग्नोर करा. तर आम्ही निघालो आहे आता जायला. आणि जात्या वेळेस आम्हाला हॉस्टेलमधून निघताना सिग्नेचर वगैरे कंपल्सरी करायला लागते. तर तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता तुम्ही, आम्ही आता जायला निघालो आहे. तर आम्हाला हॉस्टेलच्या बाहेर निघताना सिग्नेचर ही कंपल्सरी करावीच लागते. पोरांसारखं नसतं आम्हाला की उठा बॅग आणि चला. अच्छा, आम्हाला हॉस्टेलच्या जर गेटच्या बाहेर जरी पाय टाकायचा असला ना तरी आम्हाला कंपल्सरी सिग्नेचर करावी लागते. हे हॉस्टेल आहे आमचं आदिवासी मुलींचं शासकीय वसतिगृह हडपसर पुणे. जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बघू शकता, चांगले आहे, सगळ्या सोयीसुविधा इथे आहेत. आणि अशा प्रकारे आपण आता निघूया. असं आपल्याला जायला लागतं जिथं आपण शॉपिंग करायला वगैरे जातो, ते मार्केटसारखं आहे. तर हॉस्टेल थोडंसं आत आहे, तिथून चालत जायला थोडासा 5-10 मिनटावर हॉस्टेल आहे. आणि तुम्हाला कोणाला पोरींना ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला DM करू शकता इन्स्टाला, मी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस तिथं देईल. चांगलं आहे हॉस्टेल आमचं. तसं शॉपिंग करायला जाऊ आता, बघत राहा व्हिडिओ तुम्ही. हॅलो गाईज, आता आम्ही आले हडपसरच्या भाजी मंडईमध्ये. ठीक आहे, तुम्ही बघा, दाखवेल ती. बघू शकता बाजार. आणि आपल्याला पण इथं लयच महाग आहे, लय म्हणजे लय प्रमाणात आहे. आपण सफरचंद घ्यायचे होते ते 260 रुपये, तरी पण तर ही ब्लॉगरची बायको आता घेत आहे फ्रुट्स. फिरायचं म्हणलं तरी सगळंच फिरायला लागलं. त्यांना निंबू काय भेटत नाही. ए सुनंदा, कसे 20ला 3 आणि हे 4 आणि हे 5. तुम्हाला 5 पाहिजे की 3 पाहिजे? हिचा चेहरा बघा कसं झालंय, तिला लागली भूक. टाईम बघा किती झालाय, पण भूक लागली. आणि ह्यांचं काय चाललंय, ह्यांना द्यायला पाहिजे 5 निंबू. हे बघा गाईस कुठं भरत आहे दादा पिशवी. ए माझ्या ह्याच्यात नको. ए तुम्ही एक काही पण. हे बघा नुसतं भराभरीचं काम चालू आहे माझ्या पेंटमध्ये. तिला म्हणलं बॅग घे तर आणली नाही. आणि आता हे बघा मस्त वाटतं. हडपसर आहे. आम्हाला काय शॉपिंग करायची असली की आम्ही इकडे येतो, म्हणजे इकडं भरपूर सारे दुकान वगैरे, आणि संडेला बाजार पण भरतो. तर चला बघूया आता. जी नवरी तिला बरीच शॉपिंग करायची, आणि तिला आता कुठं काय आवडतं. शेवटी मैत्रिणीचं लग्न आहे म्हणल्यावर तिच्यासोबत तर फिरायला लागेलच. पायीच आम्ही फिरतोय, कारण की एवढं लांब नाही तसं, तर पायीच फिरतोय. तर आम्ही दुकान शोधत चाललो आहे, कारण की तिला घ्यायचा आहे ब्लाऊज लग्नासाठी. आणि तिने जो साडीचा ब्लाऊज शिवला होता तो काही तिला आवडला नाही. तर आम्ही परत एक ब्लाऊज घेणार आहे तिच्यासाठी नवीन, आणि शोधत चाललो आहे. ऊन पण खूप आहे, आणि बॅकग्राऊंडचा आवाज येईल तो थोडा इग्नोर मारा, कारण की आम्ही नवीन ब्लॉगर आहेत आणि आमच्याकडे माईक वगैरे काही भेटत नाही. तर बघत राहा. आणि आता दुकानाजवळ आम्ही आलो आहे. तर हे दुकान, चला आज बघूया. तिला आवडलं तर नशीब. तर आम्ही आलो आहे फायनल. तिला आवडलं एक, तर घेणार येतो आता, आणि बघू कितीला देतात. चला मित्रांनो, तिला जो घ्यायचा होता तो भेटला ब्लाऊज. आणि आता बाकीची दुसरी
शॉपिंग करायला चाललो आहे. तर आम्ही थांबलो इथं. आवाज थोडा इग्नोर करा कारण की आमच्याकडे माईक वगैरे काही नाही. आणि मागं बघू शकता आता आले ज्वेलरीच्या दुकानामध्ये. तर तिला ज्वेलरी पण घ्यायची. तर बघा आवडतो का तिला, बघूया. बघा पुणेकर, पुणे तिथं काय ऊन आहे. ज्याला कोणाला हवा असेल ते म्हणजे बसेल ज्याला ते घेऊन जा लवकरात लवकर, फ्री तुमच्यासाठी. तर गाईज एवढं सगळं फिरून आम्ही फायनली आलो हॉस्टेलमध्ये. खूप गरम वगैरे होत होतं, ऊन वगैरे खूप आहे, त्यामुळे जास्त काय फिरलो नाही. थोडीफार शॉपिंग केली. व्हिडिओ एंड करायचा अगोदर तुम्हाला मी बोलले होते की स्टार्टिंगला जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा सांगत होते की मी व्हिडिओ का चालू केला अचानक, त्याचं कारण काय आहे. तर नयनने आपल्याला चॅलेंज केलंय की आपले डेली ब्लॉग 10 अपलोड झाले तर 11व्या ब्लॉगला तो आपल्याला आयफोन गिफ्ट करणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आपल्याला आयफोन गिफ्ट म्हणजे आयफोन भेटला पाहिजे की नाही ते कमेंटमध्ये सांगा. आणि आता रोजच तुम्हाला बघायला भेटणार आहे माझे व्हिडिओ. आता व्हिडिओला एंड करू, खूप दमले मी. कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळं जास्त इंटरेस्टिंग एवढं काय नाही आहे, तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि चला आता व्हिडिओला एंड करूया. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.